नाशिकचं ग्रामदैवत असलेल्या कालिका माता मंदिरामध्ये नवरात्रोत्सवाची तयारी आता जवळपास पूर्ण झालेली आहे। उद्या घटस्थापनेच्या निमित्तानं महापूजेनं या संपूर्ण उत्सवाला सुरुवात होणार आहे आणि त्याची सगळी जय्यत तयारी जी आहे ती सध्या मंदिरात पूर्ण झाल्याचं बघायला मिळतं आहे। सुंदर अशा पद्धतीची सजावट जी आहे, रंगरंगोटी जी आहे, त्याचप्रमाणे विद्युत रोषणाई मंदिराला करण्यात आलेली आहे। येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता जवळपास 25 CCTV कॅमेरे जे आहेत ते संपूर्ण मंदिर परिसरात तैनात करण्यात आलेले आहेत। मंदिर व्यवस्थापनाच्या वतीनं येणाऱ्या प्रत्येक भाविकाचं अत्यंत व्यवस्थित दर्शन होईल याची पूर्ण खबरदारी जी आहे ती घेतली जाते आहे। विशेष म्हणजे यंदा पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीनं पेड दर्शनाची व्यवस्था देखील मंदिर व्यवस्थापनानं सुरू केलेली आहे। आपल्यासोबत अध्यक्ष आहेत, त्यांच्याशी चर्चा करूयात। नेमकी पेड दर्शनाची ही व्यवस्था कशी असणार आहे आणि काय नेमकं त्याच्यातनं आपण व्यवस्था करणार आहात? आम्ही ऑनलाईन म्हणजे कम्प्युटराइज पेड दर्शनची पावती त्यांना मिळणार आहेत आणि त्याची शुल्क ही फक्त 100 रुपये आहे। ज्यांना ऐच्छिक पेड दर्शन आहे ते काही कोणावर सक्ती नाही आणि जवळजवळ 1 लाख भाविक मुख्य रस्त्याने जर देवदर्शन घेणार असतील तर 1000 लोकच फक्त पेड दर्शन घेत असतात, असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे। या व्यतिरिक्त मंदिरामध्ये या संपूर्ण नवरात्रोत्सव काळात ज्या पद्धतीची गर्दी असते तिच्या नियोजनासाठी काय व्यवस्था नेमकी? या बाजूला दोन्ही बाजूला आम्ही वॉटरप्रूफ मंडप टाकलेला आहे आणि मॅटिंगसुद्धा टाकलेलं आहे। परिसरातील भाविकांना अनवाणी जरी आले तरी त्यांना त्रास होणार नाही या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न केलेले आहेत। वरती सिलिंग फॅनसुद्धा आम्ही इथं लावलेले आहेत आणि 2 म्हणजे महिलांची रांग वेगळी, पुरुषांची रांग वेगळी अशी आम्ही पद्धतीने केलेली आहे। महिला सुरक्षा रक्षक असतील, महिला होमगार्ड असतील, महिला पोलीस असतील, यांचीसुद्धा इथं नेमणूक केलेली आहे। तर आपण बघतोय की उद्यापासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवाची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। कालिका माता मंदिरामध्ये या ठिकाणी महिलांची वेगळी व्यवस्था आणि त्याचप्रमाणे पुरुष भाविकांची देखील वेगळी रांग जी आहे ती या ठिकाणी असणार आहे। ऑनलाईन पेड दर्शनाची सुविधा यंदा पहिल्यांदाच सुरू करण्यात आलेली आहे। काही संघटनांनी या ठिकाणी या ऑनलाईन पेड दर्शनाला विरोध जरी केला असला तरी भाविकांच्याच खरं तर सोयीसाठी अशा पद्धतीची व्यवस्था केल्याचं मंदिर व्यवस्थापनाच्या वतीनं सांगण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन प्रसादसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।